नालासोपाऱ्यात कालपासून जोरदार मुसळधार पाऊस आहे आणि आज दुसरा दिवस आहे अतिवृष्टीचा। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी लागल्यामुळे जे रस्ते आहे जलमय झालेले आहे। वाहन जे आहेत पावसाच्या पाण्यातून वाट काढताना आपल्याला दिसतंय। एखाद्या समुद्राच्या लाटा तसे ह्या लाटा या ठिकाणी मारत आहेत आणि हा संपूर्ण परिसर आहे। नालासोपारा स्टेशन आहे, विरार विवा कॉलेज आहे, गालानगर आहे, संकेश्वर नगर आहे, राजनगर आहे, जया पॅलेस आहे, आचोळे रोड आहे। या ठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। आजचा दुसरा दिवस असला तरी मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी महानगरपालिकेने पंप लावण्यात आलेला आहे, परंतु हा जो पंप आहे तो आज सुद्धा बंद आहे। मग नेमके हे पंप कशासाठी लावले? कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं ही मोठी मोठी वाहनं जी आहेत पाण्यातून आपले वाट काढताना दिसतात। कारण या गायी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता या पाण्यामध्ये फिरताना दिसतात। कारण ते या ठिकाणी आसरा कुठे मिळण्याचा ते वाट बघतात। आपण जर पाहिलं तर संपूर्ण हा परिसर जो आहे पाण्याखाली गेलेला आहे। अनेक वाहनं सुद्धा अनेकांची बंद पडलेली आहे, अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, अनेकांच्या सोसायटीमध्ये पाणी घुसलेलं आहे। हा जो संपूर्ण परिसर आहे नालासोपारा, वसई, विरार या ठिकाणचे सखल भाग सगळे पाण्याखाली गेलेले। आज दुसरा दिवस आहे, पाणी रात्रभर पाऊस कमी होता तरी सुद्धा या ठिकाणी पाणी थोडस ओसरलेलं आहे। फक्त जे कमरेपर्यंत जे कमरेच्या वर होतं ते तोपर्यंत कमरेच्या थोडस खाली आलेलं आहे आणि स्टेशन परिसरात सुद्धा या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा कुठेतरी अपयशी असल्याचा नागरिक आरोप करत आहेत। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।